वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची गंभीर आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे। भरती प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि नियमांना डावलून आर्थिक व्यवहार तसेच ओळखीच्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याचा दावा संघटनेत केला असून संपूर्ण भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून 3 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली निवड यादी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गुरुदेव युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या भरतीसाठी जिल्ह्यातील तसेच बाहेरील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना अर्ज केला होता। उमेदवारांना गुणवत्ता व पात्रतेच्या आधारे निवड होईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात गुणवत्ता यादी न लावता आणि उमेदवारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने निवड यादी तयार केल्याचा आरोप करण्यात आला। निवेदनानुसार काही उमेदवारांकडून 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक व्यवहार करून त्याची नावे निवड यादीत समाविष्ट करण्यात आली। त्यामुळे पात्र, गुणवत्ता आणि उच्च शिक्षित उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे। यामुळे अनेक बेरोजगार युवकांवर अन्याय झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यापुढे आणखी गंभीर आरोप करत गुरुदेव युवा संघाने म्हटले आहे की गुणवत्ता यादी निश्चित करणाऱ्याला समितीतील काही सदस्यांच्या नातेवाईकांनाच नोकरी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। महाराष्ट्र T24 करता अक्रम दिवान, यवतमाळ।